Welcome to e-learning platform, an initiative by Science Park, Savitribai Phule Pune University. Today we are going to learn part 2 of the topic cell structure and microorganism. पेशी रचना आणि सूक्ष्मजीव यामधला आपण दुसरा भाग आज बघणार आहोत. Let us revise. मागच्या सेशन मध्ये काय केलं हे बघूयात. We went through organization in living organisms, सजीवातील संघटन शिकलो. Then we went through discovery of cell, पेशीचा शोध बघितला. Then we went through measurement and observation of cells, पेशींचं मोजमाप आणि निरीक्षण शिकलो. Measurement and observation of cells परत, ज्याच्यामध्ये आपण सेल कशी मेजर करायची हे शिकलो. And then we prepared स्लाइड ऑफ ॲनिमल सेल, प्राणी पेशीची काचपट्टी नंतर आपण तयार केली. नाव टुडेज सब टॉपिक्स. आजचे काय आहेत सब टॉपिक्स? सो फर्स्ट वी आर गोइंग टू प्रिपेअर स्लाइड ऑफ प्लांट सेल, वनस्पती पेशीची काचपट्टी आज आपण बनवणार आहोत. देन वी आर गोइंग टू स्टडी शेप ऑफ सेल्स, नंतर आपण पेशींचा आकार याबाबत माहिती घेणार आहोत. And then we are going to study difference between animal and plant cell using an artificial model. नंतर आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यातील फरक बघणार आहोत आणि ह्यासाठी आपण एक खोटं मॉडेल वापरणार आहोत. चला आता आपण वनस्पती पेशी बघणार आहोत. वनस्पती पेशीची काचपट्टी तयार करायची आहे. नाव वी आर गोइंग टू मेक स्लाइड ऑफ प्लांट सेल. लेट अस स्टार्ट विथ द रिक्वायरमेंट्स. काय काय लागतं ह्याच्यासाठी? मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शिका, कव्हर स्लिप, आपण कांदा वापरणार आहोत, अनियन, सो वी आर गोइंग टू ऑब्झर्व अनियन सेल, स्टेन. This stain is called as safranin. Water in another watch glass. पाणी घेतलेलं आहे दुसऱ्या वॉच ग्लासमध्ये. फोर्सेप आहे, नीडल अँड नॉर्मल ब्रश, जो आपण पेंट करण्यासाठी नॉर्मल ब्रश वापरतो तो ब्रश घेतलेला आहे. एका बीकरमध्ये थोडंसं पाणी आणि ड्रॉपर आहे, टिश्यू पेपर आहे अँड अ ग्लास स्लाइड. ओके, काचपट्टी घेतलेली आहे. नाव वी विल फर्स्ट टेक दिस अनियन अँड रिमूव्ह द लेअर अँड देन टेक द पील आउट ऑफ इट. आता ह्या अनियनचा आपण लेअर काढून त्याच्या इंटिरियर साईडचा आतल्या भागाचा जो पांढरा भाग आहे त्याच्यावरचा पातळ पापुद्रा काढणार आहोत. So we will remove the very thin layer. First I will just take a single layer. This is a single layer of onion, and from this white portion I am going to remove a thin layer of peel. Now this peel is actually responsible for the crying which it causes while cutting the onion. या पातळ पापुद्र्याचा म्हणजे थोडासा हा पातळ पापुद्रा जेव्हा निघतो तेव्हा आपल्या डोळ्यामधून पाणी येतं जेव्हा आपण चिरत असतो तेव्हा. सो एक अशी एक सलग आपल्याला एक पातळ पापुद्रा काढायचा आहे. You can also use hand. हाताने सुद्धा एक पातळ पापुद्रा इझिली निघेल. सो दिस इज अ थिन लेयर ऑफ पील. Now first we are going to dip this in water and then in a stain. So I am first dipping it in this water and using this brush
to dip it inside water. पाण्यामध्ये आपल्याला हा लेयर बुडवायचा आणि म्हणून मी ब्रश वापरते आहे की त्या लेयरच्या वरून सुद्धा पापुद्र्याच्या वरून सुद्धा पाणी येईल. आता मी हा उचलून आणि ह्या सॅफ्रॅनिन स्टेनमध्ये ठेवणार आहे. नाउ आय एम गोइंग टू पिक दिस अप अँड कीप इट इन द सॅफ्रॅनिन स्टेन. यू कॅन कीप इट ओनली फॉर 10 सेकंड्स. फक्त 10 सेकंड्स ठेवला तरी चालतो. इट इज इनफ फॉर स्टेनिंग. अँड अगेन यू कॅन पुट इट बॅक इन टू द वॉटर. आणि परत आपण पाण्यामध्ये एक्सेसिव्ह स्टेन काढून टाकण्यासाठी, जो जास्त स्टेन आहे तो काढून टाकण्यासाठी ठेवू शकतो. Now this thin peel I am going to take on slide. Now I am going to take this on slide. आता मी हे काचापट्टीवर घेणार आहे. You can see that it has rolled itself up. ती अशी रोल झाली आहे स्वतःवरतीच. So I am going to slightly straighten it. तिला मी ब्रश आणि नीडल वापरून स्ट्रेट करते आहे. Now I am going to put drop of water on this so that it doesn't dry. ती वाळून जाऊ नये म्हणून मी पाण्याचा थेंब टाकला आहे त्याच्यावरती. आता जी कर्ल साईड होती आहे ती मी कट करून टाकू शकते आणि त्याच्यावरती मी कवर स्लिप ठेवू शकते. आता मी कट केली आहे जी रोल होत होती ती. आय हॅव कट द रोल्ड पोर्शन. आय विल सिम्पली पुट 1 ड्रॉप ऑफ वॉटर. एक पाण्याचा थेंब टाकला आहे आणि त्याच्यावरती ही पातळ काचापट्टी आता मी ठेवणार आहे. आय एम गोइंग टू पुट दिस कवर स्लिप ऑन द टॉप ऑफ इट. बिफोर दॅट आय विल जस्ट क्लीन इट यूजिंग टिश्यू पेपर अँड ऑलवेज होल्ड इट लाईक दिस. सो आय विल टच वन एंड of the water droplet, hold it with another hand and with the help of needle slowly release. हळूहळू needle वापरून ती स्लाइड कवर स्लिप सोडायची आहे म्हणजे एअर ड्रॉप येणार नाही, एअर बबल येणार नाही. जर पाणी जास्त असेल तर तुम्ही टिश्यू पेपरने ते क्लीन करू शकता. इफ द वॉटर is excessive, you can absorb it using tissue paper. Now this slide is ready to be observed under compound microscope. आता आपण जी अनियन सेल तयार केली म्हणजे आपण जी वनस्पती पेशी कांद्याची वापरली आहे, काच तयार केली आहे, ती संयुक्त सूक्ष्मदर्शिकेतून बघणार आहोत. We will observe onion cell through compound microscope. So this is what I saw under microscope and under magnification 10x. ही जी इमेज आहे ही 10x या मॅग्निफिकेशन मध्ये मला दिसली आहे. मॅग्निफिकेशन वाढवल्यानंतर 40x मध्ये मला कांद्याची पेशी अशी दिसली आहे. In 40x I observed this particular cell. Now you can see nucleus. तुम्ही केंद्रक बघू शकता जे गोलाकार आहे. या सर्व पेशी विटा एकमेकांवरती रचून ठेवल्यावर जशा दिसतात तशा एकमेकांना चिकटून आहेत आणि तुम्ही सेल वॉल देखील बघू शकता. You can also observe a cell wall and inside nucleus. Now we are going to observe a small video which I did under compound microscope.
Now we will study shape of cells. आता आपण पेशींचा आकार शिकणार आहोत. You will observe different types of cells on the screen. Like one is there which is called as Spirogyra, which is phytoplankton or algae. See how rectangular the cell is. Then you will see amoeba, which is irregular shaped. Then red blood cells, which are slightly oval. Then egg cell, which is also round. Then muscle cells, which are elongated. So there are different shapes of cells, each performing a different function. आपण वेगवेगळ्या पेशींचे बनलो आहोत आणि वेगवेगळ्या प्राण्यांच्या पेशी सुद्धा वेगवेगळ्या आकाराच्या असतात. जसं की स्पायरोगायरा ही आहे एकदम आयताकृती उभी आहे. त्यानंतर गोलाकार पेशी आहे तांबड्या रक्तपेशीची, अंडपेशी गोलाकार आहे, मेदपेशी गोलाकार आहे. अमिबा अगदीच इररेग्युलर आहे, म्हणजे त्याला शेप स्वतःचा असा नाही आहे. नंतर काही दंडाकार आहेत, काही स्तंभाकार आहेत, काही सहगोलाकार आहेत. अशा विविध पेशी ह्या विविध आकाराच्या असतात. Okay, now we are going to see the difference between plant cell and animal cell. You can see different organelles over here. आता आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी ह्याच्यामधला फरक बघणार आहोत. तुम्हाला भरपूर पेशी अंगके दिसत असतील, वेगवेगळी पेशी अंगके तुम्हाला दिसत असतील. Now the very first difference is presence and absence of cell wall. सर्वात पहिला फरक आहे पेशी भित्तिका असणे किंवा नसणे. As you can see in the plant cell, you can see this green colored lining, and this is called as cell wall. And inside it there is a very thin line of orange color which is called as cell membrane. So in plant cell there is presence of cell wall. वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्तिका तुम्हाला ग्रीन कलरची पूर्ण दिसत आहे आणि ऑरेंज कलरची जी थिन लाईन आहे पेशी भित्तिकेला चिकटून ते आहे पेशी पटल. हे आहे वनस्पती पेशीमध्ये. नाउ in animal cell there is no such lining of cell wall, so there is no cell wall, but there is presence of cell membrane. This cell membrane is just the outer boundary of this animal cell. प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते, पण पेशी पटल असतं आणि ते पूर्ण प्राणी पेशीला surrounded असतं. Now the most important difference is regarding cell wall, which we have studied right now. Second difference is in plant cell there is presence of chloroplast. This is chloroplast which contains the pigment chlorophyll. वनस्पती पेशीमध्ये अजून महत्त्वाचा एक फरक म्हणजे हरित लवके असतात ज्यामुळे प्रकाश संश्लेषणासाठी मदत केली जाते. ॲनिमल सेलमध्ये बघितलं तर असं हरित लवक कुठेही दिसत नाही आहे. इन ॲनिमल सेल देर इज नो प्रेझेन्स ऑफ क्लोरोप्लास्ट. देर इज नथिंग विच इज ग्रीन इन कलर हियर or nothing which is called as chloroplast. The third difference between plant cell and animal cell is the presence of vacuole. तिसरा सर्वात महत्त्वाचा फरक आहे रिक्तिका. In plant cell the vacuole is very big. वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका खूप मोठी आहे.
In animal cell, vacuoles are very small and many in number. प्राणी पेशीमध्ये रिक्तिका बऱ्याच असतात आणि अगदी छोट्या छोट्या असतात. पण वनस्पती पेशीमध्ये अशी एकच रिक्तिका होती जी मोठी होती. Another difference between plant cell and animal cell is presence of lysosome and peroxisome. But right now we are going to focus only on these three differences. All the other cell organelles are same in both plant cell and animal cell. बाकीची सर्व पेशी अंगके वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये अगदी सारखी असतात. चला तर मग ती कुठली आहेत बघून घेऊया. In both plant and animal cell there is presence of nucleus. दोन्ही वनस्पती आणि प्राणी पेशीमध्ये केंद्रक आहे. त्यानंतर दोन्ही वनस्पती आणि प्राणी पेशीमध्ये आंतरद्रव्य जालिका आहे. We have endoplasmic reticulum in both plant cell and animal cell. Then we have a cell organelle which is called as mitochondria in both plant cell and animal cell. आपल्याकडे दोन्ही वनस्पती आणि प्राणी पेशीमध्ये तंतुकणिका नावाचं पेशी अंगक आहे. Then we have vacuoles, but there is a difference in the size as we have studied. And we have Golgi bodies in both plant cell and animal cell. Golgi पिंड नावाचं पेशी अंगक दोन्ही वनस्पती पेशी, Golgi पिंड नावाचं अंगक दोन्ही वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामध्ये आहे. सो हा आहे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामधला फरक. नाउ वी विल गो थ्रू टुडेज समरी. आजची आपण समरी बघूयात. स्लाइड प्रिपरेशन ऑफ प्लांट सेल. वनस्पती पेशीची काचपट्टी तयार केली ज्याच्यामध्ये आपण कांद्याची पेशी बघितली. वी स्टडीड अनियन सेल इन दिस. देन शेप ऑफ सेल्स वी स्टडीड. पेशींचा आकार शिकलो. देन डिफरन्स बिटवीन ॲनिमल अँड प्लांट सेल. वनस्पती आणि प्राणी पेशी याच्यामधला फरक बघितला. सब टॉपिक्स फॉर नेक्स्ट सेशन. पुढच्या सेशनचे सब टॉपिक्स. व्हॉट आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड वेअर डू दे अकर. सूक्ष्मजीव म्हणजे काय आणि ते कुठे कुठे आढळतात. देन ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग आपण सूक्ष्मजीवांचे निरीक्षण आणि मोजमाप शिकणार आहोत. देन नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल कशी झाली, सूक्ष्मजीवांचे स्वरूप काय आहे आणि आदी केंद्रिकी पेशी म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. थँक्यू.